सर आज फिरवत जावा इकडे पण समोर पण. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या एका वयस्कर इस्मात फोनद्वारे तुम्ही तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे, तुम्हाला अटक करण्यात येईल म्हणून धमकी देऊन त्यांना घराच्या बाहेर न पडण्याबाबत सांगून व तुम्हाला तुमच्या विरुद्ध वॉरंट जारी झालेलं आहे याबाबतची धमकी देऊन तुम्ही जर बाहेर पडलात तर तुम्हाला आमचे इन्स्पेक्टर त्वरित अटक करतील. तुमच्या विरुद्ध निघालेले वॉरंट जर तुम्हाला रद्द करायचे असेल तर आम्ही सांगू त्याप्रमाणे तुम्ही दंड भरा. तुम्ही जर दंड भरला तर तुमच्या विरुद्ध निघालेले वॉरंट रद्द होईल असेच सांगून त्यांच्याकडून 8,65,000 रुपये त्यांनी पाहिजे त्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घेतलेले आहे. की ग्राहक कशा पद्धतीने बळी पडायचे ते नव्हते, कारण तुमचं कशा प्रकारे तुम्ही यांना अटक केलेली किंवा ताब्यात घेतलेले, कशा प्रकारे सापडलेले? हे पैसे ज्या अकाउंटवर ट्रान्सफर झालेले होते ते पैसे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ येथील अकाउंटवर ट्रान्सफर झाले होते. ज्या अकाउंटवर ट्रान्सफर झाले ते कॉलेजमधील विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांना आम्ही कॉन्फिडन्समध्ये घेतला. आमच्या पोलीस स्टेशनच्या टीमने तिथे जाऊन योग्य प्रकारे तपास करून त्या मुलांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं. त्यांच्या कडे योग्य ती माहिती घेतली व या आरोपींवर वॉच ठेवून 15 दिवसानंतर या आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. काय नागरिकांना काय आव्हान करत अशा प्रकारे कॉल मेसेज असं अनेकांची फसवणूक होत असते? सर्व नागरिकांनी अशा प्रकारच्या कॉल्सला प्रत्युत्तर देणे म्हणजे आपले आर्थिक फसवणूक करून घेण्यासारखं आहे. कुणीही अशा कॉल्सला रिप्लाय देऊ नये एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगेन. कुत्र